नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हाडाची गतवर्षी झालेली स्टेनोग्राफर पदाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रातलं स्टेनोग्राफरच्या भरतीविषयी अपडेट देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर। अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण 2/2/2022 सकाळ शिफ्टमध्ये पेपर झालेला होता मित्रांनो। म्हाडाची जाहिरात आली होती आणि त्याची परीक्षासुद्धा झालेली आहे आणि मुलंसुद्धा जॉईन झालेली आहेत आणि म्हाडामध्ये 2 शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आला, सकाळ शिफ्ट आणि दुपार शिफ्ट। तर आपण प्रस्तुत व्हिडिओमधून सकाळ शिफ्टमधील पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी स्टेनोग्राफरच्या कृषी विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तब्बल 60 जागा आहेत आणि आपल्या स्टेनोग्राफरच्या जागा येताना कधीच मित्रांनो अशा 500-1000 अशा जागा येत नसतात, जागा फार क्वचित असतात। त्यामुळे व्यवस्थित तयारी करून परीक्षा देणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, कृषी विभागामधील 60 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तो पेपर देखील ऑनलाईन स्वरूपामध्येच होणार आहे। त्याला दिशा मिळावी या उद्देशाने हा पेपर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 200 प्रश्नसंख्या आहे, त्यामुळे सर्व प्रश्न घेणं शक्य होणार नाही। जर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता व कृषी विभागामध्ये होणाऱ्या स्टेनोग्राफर भरतीविषयी अपडेट माहिती मिळवू शकता व नोटसुद्धा त्या ग्रुपमध्ये आम्ही देणार आहोत। तर मित्रांनो, आता वेळ न घालवता बघा, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाची गतवर्षीची 2/2/2022 रोजी स्टेनोग्राफर पदाचा जो पेपर झाला होता तो पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे यामध्ये 50-50 प्रश्न आहेत मित्रांनो प्रत्येक विषयाचे। हा पेपर सकाळ शिफ्टचा आहे, त्यानंतर दुपार शिफ्टचा पेपर मी दुसऱ्या व्हिडिओमधून उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल। तर बघा, या ठिकाणी मराठी पाहूया मित्रांनो। खालील शब्दाचा विग्रह करा। चहा पाणी। चहा पाणी पहिला पर्याय, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ, चहा किंवा पाणी, चहा आणि पाणी यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या शब्दाचा अनेकवचनी शब्द सांगा। वाडा याचा अनेकवचनी शब्द आहे वाडे। पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। देव, डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो, देव, भगवंत हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्याचा काळ ओळखा। राजू उद्या गावी जाईल। तर याचं जाईल इल किंवा एल आलं म्हणजे मित्रांनो तो भविष्यकाळ असतो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। गोड, गोडचा विरुद्धार्थी शब्द कडू, हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, लगेचच तुमच्या लक्षात आला असेल। प्रश्न क्रमांक 6, भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोगावर प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी। भीमाने बकासुरास मारले याचं योग्य उत्तर असेल भावे प्रयोग। भावे प्रयोग कशाला म्हणायचं मित्रांनो, कर्ता व कर्म या दोघांच्याही लिंग, वचन, पुरुष या प्रमाणामध्ये क्रियापदामध्ये बदल होत नसून क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, तेव्हा त्याचा प्रयोग जो असतो तो भावे प्रयोग असतो। भावे प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असतो, तसेच कर्मसुद्धा तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते। तर बघा, या ठिकाणी दुसरी ट्रिक्स म्हणजे ए कारांत आलं, या ठिकाणी बघा मारले, ए कारांत जर आलं, ए कारांत, तर तो तुमचा भावे प्रयोगच असतो मित्रांनो। त्यानंतर बघा, कर्त्यालासुद्धा प्रत्यय आहे आणि कर्मालासुद्धा प्रत्यय आहे, त्यामुळं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग। प्रश्न 7, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। केवढी उंच आहे टेकडी ही। आता यालाच केवढी उंच आहे इमारत ही, त्याचाच फक्त टेकडी बदल केला, बाकी काहीच नाही, ॲज इट इज आहे। ही टेकडी फार उंच आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा।
चंद्र, चंद्रचा समानार्थी शब्द शशी. लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्रला नेहमी परीक्षेत प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याच वेळेस, म्हणून याचे समानार्थी शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. चंद्र, सूर्य, पृथ्वी, जमीन या सर्वांना समानार्थी शब्द जास्तीत जास्त वेळा विचारलेले आहेत परीक्षेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर योग्य असेल या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजेच मित्रांनो विशेषण होय. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, या ठिकाणी पर्याय वाचत नाही मी, कारण पर्याय जर वाचत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे फक्त थेट उत्तरं सांगतोय. प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर असं होईल, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे. विधानार्थी जे आहे ते जावे येते. आपल्याला वाटते की तर वावे आले म्हणजे ती विद्यार्थ आहे. नाही मित्रांनो, जावे. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे, विधान सरळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात युथपती कोशाची जबाबदारी टिंबटिंब यांच्यावर सोपविण्यात आली. याचं योग्य उत्तर असेल कृपा कुलकर्णी यांच्यावरती जबाबदारी सोपविण्यात आलेली होती मित्रांनो. तर मित्रांनो, कृषी विभागामध्ये स्टेनोग्राफर पदाच्या तयारीसाठी आजच आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मोफत ऑल स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्ही मिळवू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर बघा कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा. बघा मित्रांनो, प्रयोग आलेला आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं तर बघा, ज्यावेळी कर्माच्या लिंग वचन यांच्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो तेव्हा त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असते मित्रांनो. लक्षात ठेवा, कर्म हे नेहमी प्रथमामध्ये विभक्तीमध्ये असतो कर्मणीमध्ये, परंतु कर्ता मात्र कधीच प्रथमा विभक्तीमध्ये नसतो आणि वाक्य शक्यतो भूतकाळी स्वरूपामध्ये असते. याचं योग्य उत्तर बघा, त्याने पेरू खाल्ला. आता बघा या ठिकाणी मित्रांनो, खाणारा तो कोणावर क्रिया करायला, स्वतःवरच का, पेरूवर क्रिया करायला. पेरू बघा हे झालं कर्म नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये, त्याने हे कर्ता हे तृतीय विभक्तीमध्ये, खाल्ला भूतकाळी. सरळ कर्मणी प्रयोग आहे तिसरं उदाहरण. बाकी कोणतेही उदाहरण हे कर्मणी प्रयोगाचं नाही, कारण बघा तो गाणे गातो, गाणारा तो हा कर्तरी प्रयोग आहे. ती घरी गेली, जाणारी ती. ओके, जाण्याची क्रिया कोणावर आहे, तिच्यावरच आहे. विधान आकर्मक आहे, त्यामुळे हेही सुद्धा होणार नाही. म्हणून योग्य पर्याय 3 आणि 4 हे असेल आणि ते पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेलं आहे, टिक केलेलं. ओके, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास 4 मासांचा समूह मीन्स चातुर्मास हा असेल द्विगु तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासामध्ये स्पेशली संख्या विशेषण येते पहिल्या पदावर, त्यावेळी तो मित्रांनो द्विगु तत्पुरुष समास असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, खालील वाक्यप्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. तर या ठिकाणी बघा वाक्याचा प्रकार असेल हा मिश्र वाक्य. मी उत्तीर्ण झालो कारण हे उभयनव्वी अव्यय आलेलं आहे मित्रांनो, आणि कारणबोधक गौणत्व सूचक उभयनव्वी अव्ययापासून बनणारा वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य असतो. मिश्र वाक्याचे ट्रिक्स बघा या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. सौ म्हणजे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक या 4 अव्ययापासून बनणारा वाक्याचा प्रकार तो म्हणजे मिश्र वाक्य असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खाली शब्दाचे लिंग बदला. मुले याचं लिंग बदल असेल मुली. प्रश्न क्रमांक 16, खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो हे या ठिकाणी क्रियापद असेल. प्रश्न क्रमांक 17, खाली दिलेल्या शब्दाचे एक वचन करा. पाने याचं एक वचन असेल पान, हे या ठिकाणी एक वचन असेल. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 18, खालील शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा याचं अनेकवचन होईल कुत्रे. प्रश्न क्रमांक 19, कर्मणी प्रयोगात कर्म टिंबटिंब असते. आत्ताच सांगितलं मित्रांनो, कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी कर्म हे प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असते. प्रश्न क्रमांक 20, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. प्रकाश समानार्थी शब्द असेल याचा उजेड.
तर मित्रांनो, ही ऑनलाईन स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे आणि ऑलरेडी मोबाईलवर बनवत आहो. आपल्याकडे काय मोठी स्क्रीन वगैरे नाही, त्याच्यामुळं ऑनलाईन प्रश्नपत्रिका आणि त्यात परत त्याची अक्षरं जी आहेत ती लहान आहेत. मोबाईलवर असल्यामुळं थोडंसं ते आणखीन त्रासदायक होत असेल तुम्हाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न क्रमांक 21. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. जहाल याचा विरुद्धार्थी शब्द असेल मवाळ. प्रश्न क्रमांक 22. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. वर विरुद्धार्थी शब्द वधू. आमचे भरपूर स्टेनोग्राफर वर होण्याच्या तयारीमध्ये असतील आता इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. कणा ही कविता कुणी लिहिली? तर बघा मित्रांनो, कणा ही गाजलेली कविता आहे. कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची कविता आहे कणा. आणि त्याच्यातल्या 2 ओळी आता या ठिकाणी आला उल्लेख म्हणून सांगतोय. पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. ह्या कणा या कवितेतल्याच ओळी आहेत मित्रांनो. आणि ती कविता कवी कुसुमाग्रज यांनी रचलेली आहे. कुसुमाग्रज, आता त्यांच्याबद्दल बोललो असतो पण आता वेळ होईल असो मित्रांनो. मराठी विश्वकोश मंडळाच्या टिंबटिंब 9 वर्ष अध्यक्षा होत्या. डॉक्टर विजया वाड या 9 वर्ष अध्यक्षा होत्या मित्रांनो मराठी विश्वकोश मंडळाच्या. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण याचा विरुद्धार्थी शब्द असेल अंकुचन. तर या ठिकाणी बघा पुढे योग्य विराम चिन्हे. परत आपल्याला कुसुमाग्रजांवर हे आणलेलं आहे, कारण मनात एक माहिती होती सांगायची कुसुमाग्रजांची. मी सांगतो कुसुमाग्रज हा शब्द कसा बनला मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो आज. कुसुमाग्रज, कुसुम अधिक अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. आणि कुसुमाग्रजांच्या पाठीवर जे आहे या ठिकाणी 5 भावंडे होती. आणि या 5 भावंडेच्या नंतर जी आहे ती कुसुमाग्रजांना बहीण जन्मण्यात आलेली होती. म्हणजे बहीण होती, लहान छोटी बहीण होती आणि तिचं नाव कुसुम होतं, कुसुम. आणि यांच्यावरून मग त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव वापरलेलं आहे कविता लिहिताना. ओके, कितव्या प्रश्नापर्यंत आलो होतो आपण? मराठी विश्वकोश. प्रश्न क्रमांक 25. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण अंकुचन. प्रश्न क्रमांक 26. योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा. चिंटू ओरडला मी येत नाही जा. या ठिकाणी योग्य विरामचिन्ह बघा. चिंटू ओरडला कॉमा दुहेरी अवतरणचिन्ह मी येत नाही जा दुहेरी अवतरणचिन्ह पूर्ण. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27. प्राक्तनाचे संदर्भ हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. प्राक्तनांचे संदर्भ हा कविता संग्रह भा धामणकर यांचा आहे. प्रश्न क्रमांक 28. योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा. अय्या तुम्ही कधी आलात? अय्या हे बघा उद्गारदर्शक शब्द आहे. उद्गारार्थी चिन्ह तुम्ही कधी आलात हे प्रश्नार्थक चिन्ह वाक्याच्या शेवटी. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 29. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा. मीना भाजीपाला आणायला गेली आहे. भाजीपाला हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. सामासिक शब्द बनण्यासाठी किमान 2 पदे एकत्र यावी लागतात आणि समास या धड्यामध्ये येणारे सर्व शब्द हे सामासिक शब्द आहेत बाळांनो. प्रश्न क्रमांक 30. ठळक अक्षरात लिहिल्या गेलेल्या शब्दाचा समास ओळखा. पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. तर या ठिकाणी सप्ताह म्हटलेला आहे. द्विगु समास. पहिलासुद्धा चातुर्मास हा शब्द आलता, द्विगु समासच. इथे सुद्धा द्विगु समास. बघा मित्रांनो, द्विगु समास ही संकल्पना काय आहे? ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असेल, कुठला तरी नंबर दर्शवते, संख्या दर्शवते, तेव्हा तो असेल संख्या पूर्वपद कर्मधारे तत्पुरुष समास किंवा त्यालाच दुसरं नाव द्विगु तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 31. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी पुस्तक वाचले होते. वाचले होते लालिलेले आलं. लालिलेल्या मुख्य क्रियापदाला लालिलेल्याला लालिलेल्याला मुख्य क्रियापदाला आलं आणि होता होती होते ताती तेथे आलं की तो 100% काय असेल मित्रांनो? तुमचा पूर्ण भूतकाळ असेल. माझ्या शिकवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर म्हणजे कर्म असते. कर्म. तर बघा, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला म्हणजे येणारे उत्तर मित्रांनो कर्म असते. आणि कर्मचे 2 प्रकार, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यालाच मुख्य, प्रत्यक्ष कर्मालाच मुख्य कर्म म्हणायचं, त्यालाच वस्तुवाचक कर्म म्हणायचं. आणि
जे अप्रत्यक्ष कर्म आहे त्याला गौण कर्म, त्याला दुय्यम कर्म, त्यालाच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे देखील म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो, कृषी विभागातील स्टेनोग्राफर पदाच्या तयारीसाठी आजच माझा व्हॉट्सॲप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि या ठिकाणी कृषी विभागाच्या भरतीसाठी ऑल मटेरियल तुम्ही मिळवू शकता. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33, ठळक अक्षरातील शब्दाचे लिंग ओळखा. रमेशने पेरू आणला. सरळ सरळ आहे, ठळक अक्षरातला पेरू जो आहे, रमेशने, आता याला ठळक शब्द तर नाही परंतु पुल्लिंग असेल, रमेशला असेल अंडरलाईन. प्रश्न क्रमांक 34, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना टिंबटिंब क्रियापदे म्हणतात, तर त्यांना सकर्मक क्रियापदे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35, गटात न बसणारा शब्द ओळखा. कनक, सुवर्ण, कांस्य, कांचन. तर या ठिकाणी कांस्य जे आहे ते गटात न बसणार आहे, कारण कनक, सुवर्ण जे आहेत या ठिकाणी हे सगळे तुमचे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 36, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पक्षी. पक्षी म्हणजेच खग. खग, ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा, आकाशात गमन करणारा म्हणजे पक्षी. प्रश्न क्रमांक 37, खालील शब्दाचा लिंग बदला. कोकिळ, याचा लिंग बदल होईल कोकिळा. प्रश्न क्रमांक 38, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुनील विभूते हे या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, अज्ञात झऱ्यावर हा टिंबटिंब यांचा कथासंग्रह आहे, अरुणा ढेरे यांचा आहे. प्रश्न क्रमांक 40, खालील वाक्याचा काळ ओळखा. समीर शाळेत जात होता. साधा वर्तमान काळ करा. समीर शाळेत जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलाही साधा काळ असेल, साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य, कुठल्याही साध्या काळामध्ये येणारं क्रियापद हे एकच क्रियापद असते आणि ते मुख्य क्रियापद असते मित्रांनो. काळावर निश्चितरित्या मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार म्हणजे जाणारच. चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा. माझा गणवेश मला आवडतो. माझा गणवेश मला आवडतो असा. प्रश्न क्रमांक 42, खालील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मुलगा याचे स्त्रीलिंगी रूप मुलगी अशा प्रकारचा आहे. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी गावी जात आहे. चालू वर्तमान काळ. लक्षात ठेवा, ताती तेथे आलं मुख्य क्रियापदाला त प्लस आहे, तर या ठिकाणी तो असेल तुमचा चालू वर्तमान काळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आस्तिक याचा विरुद्धार्थी शब्द नास्तिक. प्रचंड सोपं आहेत मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणाचे प्रश्न. पुनश्च एकदा सांगू इच्छितो की आपण पाहत आहोत स्टेनोग्राफर पदाची म्हाडा विभागाची झालेली प्रश्नपत्रिका सकाळ शिफ्ट पेपर क्रमांक 1 स्टेनोग्राफर पदाचा, बरं का. हा पेपर स्पेशल स्टेनोग्राफर पदाचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, मी पेढा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग. जी काही वाक्य विचारली याच्यामध्ये ते सर्व प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाचे होते. त्यानंतर उतार्यावरील प्रश्न आहेत मित्रांनो, ती काय आपण घेणार नाही. प्रश्न क्रमांक 50 या ठिकाणी आलेले आहेत. तर हे उतार्यावर 4 प्रश्न होते मित्रांनो म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्नसंख्या 200 होती, त्यामुळं वेळ लागत आहे. त्यानंतर आता इंग्रजी वगैरे घेण्यापेक्षा थेट मित्रांनो मी जातो जी केवर. जी केचे क्वेश्चन घेऊया या ठिकाणी. ही प्रश्नपत्रिका मित्रांनो माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला टाकलेली आहे, तुम्ही ग्रुप जॉईन करून प्रश्नपत्रिका बघू शकता. बघा जनरल नॉलेजचे 50 प्रश्न पाहूया आता. V.D. सावरकर मीन्स विनायक दामोदर सावरकर, जो सध्या विषय फार गाजत आहे महाराष्ट्रामध्ये. विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतितपावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पतितपावन मंदिर रत्नागिरी जिल्हा. ओके, 18 मिनिट झालेले आहेत मित्रांनो. फास्टमध्ये घेतो जरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, 31 मार्च 2020पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात टिंबटिंब आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, तर या ठिकाणी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. प्रश्न क्रमांक 3, औद्योगिक धोरण ठराव 1956मध्ये कशावर भर देण्यात आला, तर सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगाची स्थापना यावर भर देण्यात आला. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही,
तर विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी निवड व नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होते, हे 100% चुकीचं आहे. विधान परिषदेवर संबंधित घटक राज्याचे राज्यपाल एकूण 12 सदस्याची नियुक्ती ही विधान परिषद या द्वितीय वरिष्ठ सभागृहावर करत असतात आणि हे 12 सदस्य कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामवंत व्यक्ती असतात मित्रांनो, सर्व सदस्य नसतात. प्रश्न क्रमांक 5, फेब्रुवारी 2021 भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने MITR मित्रा ही योजना सुरू केली होती? तर वस्त्र उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्सनी सुरू केलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्यालाच फक्त इंग्लिशमध्ये नाव देऊन विचारलं, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही? तर पीर पांजाल रांग ही नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला? तर 1539 केला. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातली अतिशय निर्णायक म्हणजे पानिपतच्या 3 लढाया होत्या मित्रांनो. त्याच्यातली एक हुमायूनचा या ठिकाणी पराभव करण्यात आला चौसाच्या लढाईमध्ये 1539ला. तर पुढे 9वा प्रश्न, लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर तिबेटियन बौद्ध यांच्याकडून. प्रश्न क्रमांक 10, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी अर्थात चक्रवर्ती राजगोपालाचारी हे होते. तर मित्रांनो, या ठिकाणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की GKचे प्रश्न बघा, त्याची डेप्थ बघा कशी, कुठलेही प्रश्न ऑनलाईनमध्ये विचारतात बघा. आणि हे तसेच उदाहरणं आहेत. आता ते तिबेटियनचा प्रश्न तोच आहे. तर प्रश्न जरी मित्रांनो रिपीट होणार नसतील तरी त्याचा पॅटर्न तुम्ही पहिले समजून घ्या. परीक्षेला उतरणे अगोदर माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही पॅटर्न अगोदर ऑनलाईनचं समजून घ्या, तुम्हाला निश्चितरित्या यश मिळेल. आणि ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनमध्ये खूप सोपा कार्यक्रम आहे. ज्याला जजमेंट जमलं, आयडिया लक्षात आली की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही, तो विद्यार्थी 100% सक्सेस होणार मित्रांनो. आणि विशेष म्हणजे तुमचं जुनं कुठलंही मटेरियल हे इथं कामाला पडणार नाही. ओके, आता वेळ नको आहे कारण प्रश्नपत्रिका घ्यायची आहे मित्रांनो. खूप बोलावंसं वाटते, खूप सांगावंसं वाटतो, परंतु वेळ पण नाही आणि व्हिडिओ पण फार मोठा होऊन जाईल. ओके, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधले जाते? तर मध्य प्रदेश हे राज्य बेवार म्हणून संबोधले जाते. आता या प्रश्नाचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का? तरी पण विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते? ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. हा प्रश्न योग्य आहे ना? असे प्रश्न तुम्ही म्हणजे आमच्या खनिज साधन संपत्तीवर विचारला हरकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्राफाईट आढळते मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान 1, प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर एक पोलीस अधीक्षक सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात SP असतो. विधान बरोबर आहे पहिलं. दुसरं विधान, जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. अगदी बरोबर. विधान 1 व 2 दोन्हीही बरोबर असेल या ठिकाणी. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार अर्थव्यवस्थेचा प्रमुख क्षेत्रामध्ये टिंबटिंब क्षेत्र हे एकमेव क्षेत्र होते ज्याने 2020-21 GSVA मध्ये सकारात्मक योगदान दिले. तर योग्य उत्तर असेल कृषी आणि संलग्न क्रियाकलाप, ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता नाही? तर या ठिकाणी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, रतन टाटा या सर्वांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि यावेळेसचा महाराष्ट्र भूषण आप्पा धर्माधिकारी यांना मिळालेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर श्रेया घोषाल हिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही. प्रश्न क्रमांक 16, निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर निक्की प्रधान हॉकी जो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे या खेळाशी निगडीत आहे मित्रांनो. म्हणजे पॅटर्न लक्षात घ्या मित्रांनो, त्या घटकांवर आणि तिथं ते प्रश्न येणार म्हणजे येणार. मी एक लाईव्हमध्ये येऊन तुम्हाला सांगेलच की काय करायचं नेमकं आणखीन. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 17, व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राचा जिल्हा याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर आणि बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा दोन्हीही या ठिकाणी बरोबर आहेत विधान.
प्रश्न क्रमांक 18, भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर डॉक्टर DK कर्वे, अर्थात रघुनाथ धोंडो केशव कर्वे हे 100 वर्षे आयुष्य जगले आणि यांना भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि त्यांनी जे विद्यापीठ स्थापन केलं, भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ डॉक्टर कर्वे यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान येथे लढाई झाली. मी आत्ताच तुम्हाला पानिपतचं सांगितलं आणि इथे पानिपतचा प्रश्न आहे मित्रांनो. पानिपतची लढाई झाली होती 1526, 1552 आणि 1761. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधल्या ह्या तिन्ही लढाया प्रचंड निर्णायक लढाया होत्या. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून या लढाया फार महत्त्वाच्या आहेत. आणि पानिपतची तिसरी लढाई ही मराठे वर्सेस अहमद शाह अब्दाली 14 जानेवारी 1761ला झाली आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता मित्रांनो. आणि तेव्हापासून आपण पानिपत हा वाक्प्रचार मराठीमध्ये वापरतो. तर या ठिकाणी जे पानिपतावर 3 लढाया झाल्या त्यातल्या 2 लढाया ज्या आहेत ते परप्रांतीयांनीच जिंकलेल्या आहेत. तिन्ही लढाया परप्रांतीयांनी जिंकलेल्या आहेत, भारतीयांना जिंकता आलेल्या नाहीत. ओके, तर 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान पानिपत येथे लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20, आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु ल देशपांडे हे आहेत. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केले गेले? 91वी घटनादुरुस्ती. अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती आहे? तर ती संस्कृत ही भाषा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? अमरावती जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 24, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील वर्किंग एज 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्येमध्ये टिंब टक्के गुणाची वाढ झाली. तर 4.1% वाढ झालेली आहे मित्रांनो. हा कार्यात्मक गट म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट अधिकार क्षेत्रात येत नाही? तर गुजरात येत नाही मित्रांनो, कारण गुजरातसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. खालीलपैकी तबकत ए नासिरी लिहिले? तर मिन्हाज ई सिराज जुजानी यांनी तबकत ए नासिरी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे? तर व्यापार हे अर्थशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? तर या ठिकाणी अहमदनगर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 29, निजाम उल मुल्क असफ जाह हा खालीलपैकी या मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यांपैकी एक होता? तर फारुख सियर याने जो आहे ब्रिटिशांना फ्री ट्रेड फरमान, मुक्त व्यापार धोरण वापरलेले होते. म्हणजे आपल्या राज्यामध्ये ब्रिटिशांना कुठल्याही प्रकारचा जकात कर देण्याची गरज नाही असा फारुख सियरनं फरमान काढला होता. आणि त्याच्या काळातच निजाम उल मुल्क असफ हा मुघल सम्राट त्याच्या दरबारात होता. फारुख सियरच्या दरबारात निजाम उल मुल्क असफ होता बरं का, असं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकाचे प्रमाण कमी असलेले आहे? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहे. प्रश्न क्रमांक 31, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ टिंब उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? तर 16% वाटा उत्तर प्रदेश राज्याचा आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही? तर 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. प्रश्न क्रमांक 33, पद्या सुब्रमण्यम हे एक प्रसिद्ध नाव आहे, भरतनाट्यम या क्षेत्राशी निगडीत आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालय हायकोर्टच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती आहे? तर ते 62 वर्ष इतके आहे. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय 65 वर्ष, उच्च न्यायालय 62 वर्ष आणि जिल्हा न्यायालय 60 वर्ष निवृत्तीचं वय असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे?
तर तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 37, व्हिनेगर हे टिंबटिंबचे एक जलीय द्रावण आहे. ॲसिटिक ॲसिडचं हे एक द्रावण आहे व्हिनेगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, टिंबटिंब हे 2019-20 पासून समूह विकास क्लस्टर पद्धतीद्वारे महाराष्ट्र राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राबविण्यात येत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान यांच्या अंतर्गत. पुढे पाहूया मित्र, थोडासा आवाज येतोय दुसरा. प्रश्न क्रमांक 39, कोळी ढोर जमातीच्या वसाहती टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात. तर ते वाडी जातीच्या म्हणून ओळखल्या जातात. खालीलपैकी कोणते भारताचे उत्पादन प्रमाणीकरण मानक नाही? तर ISO हे प्रमाणीकरण मानक नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 42, शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेत रूपांतरण केले? तर दारा शिकोह याने. प्रश्न क्रमांक 43, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1875ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर या ठिकाणी विधान 1 आणि 2 दोन्हीही सत्य आहेत. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तींची संख्या होती. 2, महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर 6. प्रश्न क्रमांक 46, राजमांची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो राजमांची किल्ला हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते एक इकायनोडामेटाचे एक उदाहरण आहे? तर अँटीडोन. खालीलपैकी कोणते इकायनोडामेटाचे उदाहरण आहे? तर अँटीडॉन हे आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते एक SI युनिट नाही? तर सेल्युलस हे नाही. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणाला त्यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला आहे? प्रणव सुखदेव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्राचा 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाचे 2019-20 या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन झाले आहे? तर ऊस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन झालेले आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो, 30 मिनिट या ठिकाणी झालेले आहे, त्यामुळे पुढचा भाग आपण घेणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, गतवर्षी झालेली म्हाडामधील स्टेनोग्राफर भरतीचा प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून पेपर मराठी व सामान्य ज्ञानची प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला म्हाडाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा स्टेनोग्राफरची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही क्लिक करू शकता. आणि कृषी विभागामध्ये जी स्टेनोग्राफर पदाची भरती होणार आहे यासाठी योग्य स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळं जर ही प्रश्नपत्रिका आणि इतर मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही मटेरियल मिळवू शकता मित्रांनो कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. खूप मेहनत घ्यावी लागली म्हाडाचा पेपर काढण्यासाठी. आणखीन एक दुसरा पेपर आहे दुपार शिफ्टचा मित्रांनो प्रश्न जरी रिपीट होत नसतील तरी तुम्हाला ओव्हरऑल आयडिया यायला पाहिजे की नेमका पेपर आपण कसा सोडवायला पाहिजे, नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये जमीन आसमानचा फरक या ठिकाणी आहे. तर ओके असं मित्रांनो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातलं स्टेनोग्राफर भरतीविषयी अपडेट देणारं तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीविषयी माहिती देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर. अद्याप जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढील संपूर्ण अपडेट
जाहिराती, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. पुन्हा एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.